सर दासभाई शेरवार तसेच दिलीपजी परब यांना विनंती करेल की आपण सन्मान करायचा आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. आपल्या प्रत्येक मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. निखिल बॉलिंग ट्रॅक वरती महत्वाची मॅच आहे. एक नवीन चॅम्पियन मिळेल कारण कंधारी किंग्सने सामना गमावलाय मागचा आणि त्यामुळे आता नवीन नाव आपल्याला ट्रॉफीवरती पाहायला मिळणार आहे या सीझन मध्ये. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट. यतिराज देवरुखे मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ऑलरेडी आपण पाहिलं तर यतिराजने पटकावला. समोर मात्र जलद गतीचा गोलंदाज निखिला. इथे 2 बॉल डॉट आल्या. त्याच्यानंतर प्रेशर आणि प्रेशरचं रूपांतर विकेट गॉन. पहिल्या दोन्ही बॉलवरती आपण पाहिलं यतिराजने इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु या बॉलवरती ट्रॅप मध्ये फसवलं यतीला. थ्रू द कव्हर्स लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तिथे फटका फसला. एलिव्हेशन जास्त आणि बॉक्स विकेट आपण पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपामध्ये विकेट येते. आता इथून अनुज वरती जबाबदारी ओझा. अनुज आणि केसर सोनार. निखिलने मात्र त्याचं काम चोख रीतीने पार पाडलं. सँडी येतोय. करेक्शन आपण करतोय. सिंगलने मात्र टोटल पुढे जाईल. टोटल 1 अकाउंट ओपन होत आहे. बऱ्याच वेळानंतर चौथ्या बॉलवरती खातं उघडता. ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक जॉन टी नावाने जो प्रसिद्ध आहे तो अशा चुका सहसा करत नाही. बेसिक्स ऑफ फिल्डिंग बॉलवरती पोहोचला आणि त्याच्यानंतर पाम बंद होताना आपण पाहिल्यात. करण ठाकूर चुकीच्या एंड वरती फेकी करतो. जर विकेट किपर एंड वरती थ्रो असता तर कदाचित चित्र वेगळं असतं परंतु सगळ्यात जवळचं एंड सुद्धा नॉन स्ट्रायकर एंड होता. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती आहेत 1 गडीच्या मोबदल्यावर. काय षटक हाताला निखिलने. गोल्डन फॉर्म मध्ये यतिराज देवरुखे सध्याच्या गडीला होता. त्याचं विकेट घेतला आणि त्याच्यानंतर धावफलकामध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. वेळेचा विचार केला 10 वाजून 50 मिनिटाचा जरी अवधी असला तरी आपण पाहिलं प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धेवरती प्रेम करणारा. प्रेक्षक राजा आपण पाहिलं तर फ्रंट लाईनची जागा सोडत नाहीये कारण त्यांना माहिती आहे एकदा आम्ही जागा सोडली तर अर्थातच या ग्राउंडवरती क्षितिज चषकाला एवढं प्रेम आहे की ती जागा तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. काही प्रेक्षक राजाचा विचार केला तर 7 वाजेपासूनच त्या जागेवरती त्यांनी स्वतःचं नाव कोरला. क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी या सन्माननीय आदरणीय नगरसेवक मंगेशबाबा बांगारे सरांवरती प्रेम करणारी संपूर्ण मंडळी आपण पाहतो. क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण पाहतो. हलक्या हाताने दिशा दिली आहे. चेतन प्रयत्न करतो. देवकरण स्वतःला झोकून दिलं त्या थ्रोवरती. 4 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पूर्णपणे अंडर प्रेशर सध्याच्या घडीला टीम
डॉन ब्रदर्स पाहायला मिळते, परंतु इथून केसर सोनार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सँडी क्षमता धावांचं डोंगर ते उभं करू शकता. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा, लेग स्टंप हिट करण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, टोटल 5 वरती आहे. पॅडल स्वीप, केसर सोनार अजून एक मासा गाला लागतोय. 1 मोर विकेट डाऊन, गॉन. व्हाईट बॉल येतोय, राजूला इंट्रोड्यूस केलं गेला. इथे चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चौकार येतोय. क्षितिज चषकाचा लेग बाईचा चौकार येईल का? क्षितिज चषकाचा चौकार येतो. मुख्य मंचावरती आपण पाहिलं अनेक मान्यवरांची मांदिळी तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांची उपस्थिती तुम्ही पाहताय, ज्यांच्या अर्थातच संकल्पनेतून उद्यास आलेली संपूर्ण स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि अनेक मान्यवर त्यांच्या समवेत तुम्हाला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. टोटल 9 वरती आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 धावा खूप महत्वाच्या आहेत. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत, व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. इथून मात्र धावफलक उंच भरारी घेताना दिसणाऱ्या टोटलचा विचार केला धावफलक 10 वरती आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय दमदार आमदार सन्माननीय आदरणीय क्षितिज ग्रुपचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय प्रकाश सुर्वे सरांचे सुपुत्र आपण पाहतोय. युवा कार्यकारिणी सदस्य नगरसेवक राज सुर्वे सरांची उपस्थिती मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. क्षितिजचा कोणताही कार्यक्रम असेल ही मंडळी आपण पाहिलं तर सातत्याने पाठपुरावा करत असते. या सर्वांचं आपण मुख्य मंचावरती पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करूया. मान्यवरांची मांदिळी तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळला स्ट्रोक, 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल आता आपण पोहोचलोय तब्बल 12 या स्कोर कार्डवर. अनेक मान्यवरांची मांदिळी तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. राजदादा सुर्वे युवा कार्यकारिणी सदस्य आणि तसेच नगरसेवक आपण पाहतो. टोटलचा विचार केला 12 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. विकेट टोटल आपण पाहिलं तर 12 वरती अजून एक धक्का लागतो. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाहीये.
आणि क्षितिज विकेट पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि त्याच्यानंतर यष्टा फाकवल्यात. टोटलचा विचार केला धावफलक 12 वरती या. उर्वरित आपण पाहिलं तर षटक 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच टॉस रेडी राहायचं आहे. टीम डॉल्फिन आणि टीम श्री माऊली 11 टॉस साठी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. बॅटर्स नेम प्लीज. गणपतला इंट्रोड्यूस केलं गेला. यावेळेस प्रयत्न झाल्यात परंतु प्रयत्नांना यश येत. वापर करण्याचा प्रयत्न होता परंतु मनगडाचा वापर. सँडी सांगतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. चौकार ठोकलाय आणि 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 वरती. पहिल्याच बॉल वरती प्रेशर. करण ठाकूरने तिथे स्वतःला झोकून दिलं परंतु चेंडू थांबला नाही. क्षितिज चषकाचा चौकार पाहायला मिळतोय. दहिसरचा वर्ल्ड कप अंडरम क्रिकेट मधली सर्वात मोठी स्पर्धा दहिसर मधली. धीम्या गतीचा बॉल रनआउटची संधी. फेकी होईपर्यंत करून ठाकूर बॉल वरती आलात नाहीये. या फेकीची गरज होती का हे सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. वन प्लस विकेट. सँडी स्ट्राईक एंड वरती जरी आला असला तरी सुद्धा आपण पाहिलं. बॅटर रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आमच्यापर्यंत पोहोचवलं गेला. OUT out. OUT आउटचे संकेत येत आहेत. बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. 16 धावा धावफलकावरती आहे 3 गडीच्या मोबदल्यावर. अनुज. आता मात्र अनुज आला. दोन बॉलचा खेळ झालाय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय विश्वनाथ पांगारे सरांची उपस्थिती आणि त्यांच्या समवेत मितेजी जोशी सर. व्हाईट बॉल एक्स्ट्रा. देवकरण परमार. एक्स्ट्रा आज वरती कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. इथे स्टंपिंगच्या रूपामध्ये अजून एक धक्का लागतोय. विकेट गॉन. तर मुख्य मंचावरती तुम्ही पाहतायत सन्माननीय दमदार आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय युवा कार्यकारिणी सदस्य आणि नगरसेवक राजदादा सुर्वे सरांची उपस्थिती आहे. त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी स्वतः या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांची उपस्थिती तुम्ही पाहतायत आणि अनेक पदाधिकारी आपण पाहतोय. या सर्वांच्या सानिध्याखाली एक भलं मोठं आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. दहिसरचा अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप तुम्हाला पाहायला मिळतोय. आज कांदिवली ते पालघर लॉच आहे. कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल याच्यासाठी द्वंद्व सुरू आहे. चला प्लीज स्पीडअप करा. देवकरण परमार अजून एक धक्का दिला. 3 बॉल बाकी आहेत. धीम्या गतीने खेळलेला बॉल होता हा सुद्धा. अजून एक सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल आता 18 वरती या.
2 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे का? 19 वरती आहे. 19 वरती आहे, करेक्शन आपण करतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती आहे. थोडंसं फील्ड प्लेसमेंट मध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. सॉफ्ट हँडेड पुश करण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. खेळायचं होतं. ऑन साइडला बॉल जातो, ऑफ साइडला अजून एक सिंगल कंप्लीट. टोटल 20 धाब्यांवरती आहे. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. देवकरण परमार मिक्स षटक राहिले. धावा सुद्धा आल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर विकेट, मग वाईट, मग विकेट, परत 2 सिंगल. इथे नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉलचे संकेत येत आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं आर्म बॉलसाठी. आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट एक वेगळं ग्राफिक. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉलचे संकेत येत आहेत. आणि हीच खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. 1,20,000 सबस्क्राईब आणि स्टील काउंटिंग आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट शून्यापासून ज्या चॅनलने सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. बॉलिंग ट्रॅकवरती अभिषेक मंडलिया, ज्याने मागच्या मॅचमध्ये नाही क्रुशल षटक आणि एक क्रुशल चौकार सुद्धा ठोकला होता. परंतु सध्याच्या घडीला धावफलक आपण पाहिलं. नॉन स्ट्रायकर बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक. नेक्स्ट मॅच टॉससाठी रेडी राहा. डॉल्फिन 11 आणि त्यांच्या विपक्ष श्री माऊली 11. बॅकफुट पंच, ज्या चौकाराची गरज होती. शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉल वरती गॅप शोधला गेला. क्लासिकल पंच. महत्वाचा षटक आहे. इथून जर 12-15 धावा आल्या, 35-40 टार्गेट जर राहिलं तर कुठेतरी मॅच बनणार आहे. धीम्या गतीचा बॉल, परंतु स्टंप लाईन. मागच्या बॉलवरती रूम आणि शॉर्ट बॉल होता. यावेळेस लगेचच इम्प्रूव्ह केलं. जसं तुमच्या मोबाईलचं सॉफ्टवेअर तुम्ही दर 6 महिन्यामध्ये अपडेट करताना, तसं गोलंदाजाला लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. कारण बदल ही काळाची गरज आहे. अदरवाईज तुमचा मोबाईल करप्ट होतो. आणि तेच आपण पाहतोय. लाईन लेंथ इम्प्रोवाइज केला. लेट कट, क्षेत्ररक्षक आहे. चेतन थोडासा फंबल झाला, परंतु एक धाव वाचू शकत नाही. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचतोय तब्बल 27 या स्कोर कार्ड वरती. मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. पॅडल स्वीप टॅप केलाय. फेकी झाली. एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने आपण विचार केला. धावफलक 28 वरती. 2 बॉल महत्वाचे आहेत इथून. सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचेल 29 या स्कोर कार्डवर. 29 रन्स. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. टॉस साठी रेडी राहा. डॉल्फिन विरुद्ध श्री माऊली 11. डॉट बॉल येतोय म्हणजे फक्त आणि फक्त 30 धावेचा पाठलाग करायचा. लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया प्लीज. टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करायची आहे. डॉल्फिन विरुद्ध श्री माऊली 11. क्षितिज चषक 2026 रणसंग्राम तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेशभाऊ मांगारे सरांची उपस्थिती, त्यांच्या समवेतच दमदार आमदार प्रकाशदादा सुर्वे सरांचे सुपुत्र आपण पाहतोय. युवा कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक सन्माननीय आदरणीय युवा नेतृत्व राजदादा सुर्वे सरांची उपस्थिती आणि अनेक मान्यवर आपण पाहतोय.
चला टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करून घेऊया. डॉल्फिन विरुद्ध श्री माऊली 11. पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी उडवण्यात येतोय. मनोहरजी देसाई साहेबांना विनंती की आपण देखील टॉससाठी यायचंय. या ठिकाणी यापूर्वी जी मॅच झाली होती त्या मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले मी पुढील दोन्ही संघांना विनंती करेल की आपण कृपया करून दोन्ही कॅप्टन्सनी पुढे यायचं आहे टॉससाठी. यापूर्वी जी मॅच झाली होती या मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाला असे देवकरण, हर्ष पांचाळ यांना मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात येतोय. सन्माननीय नगरसेवक युवा कार्यकारिणी सदस्य राजदास सुर्वे यांना मी विनंती करतो, उत्कृष्ट सामनावीर हर्ष पांचाळ याला विनंती की आपण कृपया करून मंचावर यायचंय. सामनावीर म्हणून एक चषक आणि एक टी शर्ट देखील यांना प्रदान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतरची मॅच MM बॉयज विरार वर्सेस गर्टनपाड्याची आई माऊली या दोन संघांमध्ये या ठिकाणी पुढील सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण कृपया करून या ठिकाणी यायचं आहे. चला डॉल्फिन आणि टीम श्री माऊली 11 टॉस साठी लगेचच रिपोर्ट करा. टॉसची प्रक्रिया आपण पाहतोय कंप्लीट होतीया. चला ऑनगोइंग मॅच सुरू करायची आहे. बॅटर पोहोचा लगेचच देवकरण. शेख हॅलो. हलक्या हाताने फक्त दिशा दिली या त्यांनी सर तिथे नक्कीच तैनात आहेत. क्लासिकल ड्राईव्ह प्रयत्न झाले तिथे. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिस 11 मीरा रोड. धावा जरी कमी असल्या तरी आपण पाहिलं डॉन ब्रदर्स कडे ती डॉन वाली क्षमता.
टॅप केलंय समोरच्या दिशेला, सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय शेती चषक, 5वं दमदार असरदार पर्व. एखादी क्रीडा स्पर्धा सुरू करणं आणि त्याच्यानंतर सातत्याने ती 5 वर्ष टिकवणं आणि दिवसेंदिवस या स्पर्धेचा दर्जा वाढत चालला. दहिसरचा वर्ल्ड कप अंडरआर्म क्रिकेट मधली सर्वात मोठी स्पर्धा, तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक. लेट कट केलाय, चेंडू होतोय फर्रार, धावा मिळतील 4 4 4 आणि 4. लेट कटचा फटका पाहायला मिळाला. वेट केलं, बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडूला सरळ सीमारेषा पार गाठला. क्लासिकल जॉन्टी पाहायला मिळाला दोन्ही फिल्डरच्या मधून. ॲक्युरेट बॅटिंग, समोरच्या दिशेने केला, रनआउटची संधी निर्माण झाली. या फेकी येईपर्यंत ही धाव कंप्लीट होतीये. देवकरण तर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा तयार आहे. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 5 बॉल मध्ये 7 धावा धाव फलकावरती आल्यात. चेक केलं बॅटरला. मुख्य मंचावरती आपण पाहतोय क्षितिज चषक या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारी सरांची उपस्थिती, नगरसेवक आणि त्यासोबतच समाज कल्याणाचं काम सातत्याने ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतला. यॉर्करचा वापर केला गेला, परंतु सध्याच्या घडीला लक फॅक्टर सुद्धा त्यांच्या. सन्माननीय आदरणीय युवा कार्यकारिणी सदस्य नगरसेवक राजदादा सुर्वे सरांची उपस्थिती सुद्धा आपण पाहतोय. एक युवा उद्योजक आणि त्यासोबतच आपण पाहिलं युवांना प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने होता. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 11 वरती. या 30चा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्येच 11 धावा आल्यात. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विकी जिम आणि V3 यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य, त्यांचं सुद्धा सातत्याने नाव उद्गार करणं गरजेचं. प्रत्येक स्पॉन्सर ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हातभार लावला, कारण स्पर्धा करणं म्हणजे अर्थातच स्पॉन्सर सुद्धा गरजेचे आहेत. यतिराजला इंट्रोड्यूस केला गेला, परंतु जॉन्टी आज थांबणार नाही. या अजून एक चौकार, 4 बॉल मध्ये 10 धावा त्याच्या फळीतून आल्यात आणि सेलिब्रेशन देवकरणचं आपण पाहतोय, कारण देवकरणला माहिती आहे 30 धावांचं पाठलाग करताना हा चौकार कॉफिन मध्ये शेवटचं केलंय की काय. थँक्यू डीचं, थँक्यू. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक 16 धावेंवरती. या 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी. यतिराज इथे विकेट येत्या बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेटच्या. देवकरण परमार या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद होतो. 30 धावांचा पाठलाग करताना 16 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. या क्षितिज चषक 2026 रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतो. 5 वर्षापासून सातत्याने सुरू असलेली क्रीडा स्पर्धा, 5वं पर्व आहे क्रीडा स्पर्धेचा. ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा आता मुंबई उपनगरामध्ये सातत्याने होत्या. न्यू बॅटर मॅन फ्रॉम पालघर करण ठाकूरला इंट्रोड्यूस केला गेला. यतिराज विरुद्ध करण असं बॅटल पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय नगरसेवक आणि समाज कल्याणाचा वसा ज्याने स्वतःच्या खांद्यावरती उचलला, मंगेश भाऊ बांगारे सरांची उपस्थिती आणि त्यांच्या सानिध्याखाली एक भलं मोठं आयोजन तुम्ही पाहतात. क्षितिज चषक 2026 रणसंग्राम. पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी निर्माण झाली होती, कनेक्शन प्रॉपर होत नाही. या इंटेन्शन तर क्लिअर आहे, धावफलक आता जाऊन पोहोचेल, तब्बल कनेक्शन प्रॉपर झालं नाही. क्षेत्ररक्षकाला शोधलं, त्याच्यानंतर थ्रो ॲक्युरेट आला असताना तर बॅटर फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता, खूप जास्त दूरवर होता. जॉन्टी बाद झाला असा, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही.
हलक्या हाताने दिशा दिली आहे. रनआउटची संधी निर्माण झाली असती. इथे सुद्धा सिंगल कंप्लीट होईल. क्षितिज चषक दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. कांदिवली ते पालघर गट आणि त्या गटामध्ये महत्वाचा क्वार्टर फायनलचा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टॉप अर्थातच आपण पाहिलं टीम टॉप 8 टीम आपण पाहतोय. कट केलाय करण ठाकूर अडचणीमध्ये दिसतोय. पुन्हा एकदा गॅप शोधता आला नाहीये. फटका चांगला जरी असला तरी गॅप शोधता आला नाहीये. लक फॅक्टर थोडंसं अगेन्स्ट मध्ये दिसतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं. बॅकफूट वरती गेले जागा बनवली परंतु फिल्डरला शोधला. रनआउटची संधी इथे सुद्धा चुकतीये. जर पुन्हा एकदा स्टंप लाईन वरती थ्रो असता तर अजून एक धक्का लागला असता परंतु लक फॅक्टर थोडंसं क्रीस 11 कडे 30 चा पाठलाग करायचा होता. 19 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. अलकनंदा अर्थातच ग्राउंड तुम्ही पाहताय. दहिसरचा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. ज्या क्रीडा स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधलं. 11 धावांची गरज आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 इज अ टार्गेट. स्पीड अप करा प्लीज. सोहिलला इंट्रोड्यूस केलं गेला. 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. मॅच इथून सुद्धा टेबल टर्न होऊ शकते. टॅप केलंय सध्याच्या घडीला. सँडी आपण पाहिलं पूर्णपणे एका बाजूने अँकर रोलच्या भूमिकेमध्ये दिसवा. स्पीडअप करायचं थोडंसं. करण ठाकूरला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. खराब कॉलिंग, मिसकम्युनिकेशन. बॅटर बॅक टू द पवेलियन गॉन. बॅकफूट वरती गेला आणि त्याच्यानंतर तो सिंगल कंप्लीट होणं थोडंसं अशक्य होतं. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. न्यू बॅटर मागच्या मॅच मध्ये ज्याने षटकार ठोकला आणि पूर्णपणे त्या मॅचचं समीकरण बदललं. हर्षला इंट्रोड्यूस केला गेला. देवकरण परमारने स्वतःचं मॅन ऑफ द मॅच सुद्धा डेडिकेट केलं. आणि एवढं सोपं काम नाहीये मित्रांनो स्वतःला मिळालेली ट्रॉफी तुमच्या टीममेटला देणं. क्रिकेट हा अर्थातच टीम गेम आहे आणि तेच देवकरण परमारने दाखवल्या. इथे डॉट बॉल येतोय. कहाणी में ट्विस्ट. क्षितिज चषकामध्ये सातत्याने आपण असे सामने फसताना पाहिल्यात आणि अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा. चेंडू आणि फळी मधला कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. 9 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 9 बॉल 10 रन्स रिक्वायर्ड. यू आर वॉचिंग क्षितिज चषक 2026. इथे यतिराज करतोय चुकी. रनआउटची संधी. अजून एक धक्का. आता समीकरण आहे. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. गॉन. आठ बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. अभिषेक मांडलिया मागच्या मॅच मध्ये वेळेवरती एक चौकार ठोकला होता. आठ बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. स्पीडअप करा. 8 बॉल 10 ची गरज. 2.4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. 20 रन्स ऑन द कार्ड. इथे यतिराज करतोय चुकी आणि त्या चुकीला माफी नाहीये. फ्रस्ट्रेशन आपण पाहतोय पूर्णपणे. हा चौकार या मॅचचं समीकरण बदलताय. क्षितिज चषक 2026 क्लासिकल लेग ब्रेक.
पूर्णपणे बॅटरला तर सरप्राईज केलं, परंतु त्यासोबतच यथिरा देवरुखेला सुद्धा सरप्राईज केला. धावांचा विचार केला, धावफलक 24 वरती पाहतो आपण. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल इथून आता येणं बाकी असेल का? षटकाची समाप्ती झाली आहे. तुम्ही पाहताय क्षितिज चषक 2026 रणसंग्राम 5वं दैदिप्यमान पर्व तुम्हाला पाहायला मिळतंय. सन्माननीय आदरणीय सालाबादप्रमाणे याच विभागातील नवनिर्वाचित नगरसेवक मंगेशभाऊ पांगारे सरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अर्थातच सानिध्याखाली एक भलं मोठं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्षितिज चषक 2026 विराट 11च्या मदतीने दैदिप्यमान अंडर द फ्लड लाईट्स दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा पाहायला मिळतो. समीकरण 6 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज आहे. ना भूतो ना भविष्यती अशी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 5वं पर्व सन्माननीय आदरणीय नगरसेवक मंगेशभाऊ पांगारे सरांच्या सानिध्याखाली बेनीला इंट्रोड्यूस केलं गेलं. बेनी सरांचा विचार केला, भला मोठा दांडगा अनुभव अंडरम क्रिकेटचा त्यांच्याकडे, परंतु आता सिच्युएशन आपण पाहिलं अंडर टेबल चेंज करण्यासाठी व्हाईट बॉलने सुरुवात झाली. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. टोटलचा विचार केला, धावफलक 26 वरती आहे. 26 रन्स. टॅप केलाय, क्षेत्ररक्षक खाली आहे खरा. केसर सोनार जिथपर्यंत पोहोचेल फेकी करेल. सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 27 वरती आहे. 5 बॉल मध्ये करायच्या 3. नो बॉल येतोय, नो बॉल येतोय आणि या नो बॉलने पूर्णपणे या मॅचचं समीकरण क्रीज 11 मीरा रोड कडे झोकून दिला. व्हाईट बॉल एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल 5 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. पॅडल स्वीप आणि या चौकारने आपण पाहिला टीम जिंकतीये क्रीज 11 मीरा रोड. अभिनंदन आणि हार्डलक टीम. आपण पाहिलं तर अर्थातच डॉन ब्रदर्स खूप चांगला खेळ आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला. क्षितिज चषक 2026 ची दुसरी महत्वाची रजनी. सेकंड लॉट मधून आपण दुसऱ्या मॅचला सुरुवात करतोय. डॉल्फिन विरुद्ध श्री माऊली 11. मॅच समरी जर आपण पाहिली, सँडी अप्रतिम धावा त्याने केल्या. 7 बॉल 9. अनुज 5 बॉल 6. संजू 2 बॉल 2. डॉन ब्रदर्सच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक जर आपण पाहिलं, ध्रुव 2 विकेट घेतल्यात. देवकरण 2 विकेट. निखिल 1. अभिषेक 0. जॉन्टीने मात्र 11 बॉल मध्ये 19. अभिषेक 2 बॉल 4. देवकरण 4 बॉल 1. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जॉन्टी ठरतोय. जॉन्टी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकी कदम आणि विनोद जोशी सर. विकी कदम आणि विनोद सर प्लीज आपल्याला विनंती आहे की आपला शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. चला मॅन ऑफ द मॅच जॉन्टी या लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वरती यायचं. व्हीआयपी डायस वरती यायचंय. व्हीआयपी डायस वरती यायचंय.
मुख्य मंचावरती आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच जॉन्टी ठरतोय. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. अभिनंदन टीम क्रीस 11 मीरा रोड. चला श्रीमाऊली क्षेत्ररक्षण सजवा.